तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही, तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो, तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो, तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो. तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो. ही सगळ्यात तो ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते. आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. तो ठामपणा कमवा. ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते. अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो. कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. या जगात अशक्य काहीच नाही, काहीच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो. हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही, पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता. तो बनवला, मग तो मोडण्याचा विक्रम होतो, तो मोडण्याचा विक्रम होतो. मग जसं आत्ता ती रँक मिळाली, मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले, परत परीक्षेला बसले. हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो, मोडत जातो. स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका. तुलना आपली स्वतःची कुणाबरोबरही कधी करायला जाऊ नका. स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा. तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा. दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका. जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर गाठतो. जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढे जातो. त्यामुळे जे असेल ते स्वतः, हा सगळ्यात मोठा भान आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हिमाचल प्रदेश मधलं एक छोटं गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं का याची खबर अजून त्यांना नाही. एखादा कुणी आजारी पडला तर प्रचंड मोठा डोंगर पार करून मग शेजारच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं, त्यावेळी त्याच्यावर इलाज होतो. डोंगराच्या पायथ्यापर्यंत बैलगाडी नेता येते, तिथून मग आजारी माणूस पाठीवर घ्यायचा, डोंगर चढायचा, उतरायचा आणि मग त्या गावात पोहोचायचं, त्यावेळी त्याचा इलाज होतो. इतक्या सगळ्या कष्टातून बिकटातून ते गाव तिथं जगतंय. एक मांझी आणि त्याची बायकोचे दिवस भरत आलेले. हा शेतात काम करत होता. वेळ सायंकाळची, साधारण 7च्या सुमाराची. आणि अचानक त्याच्या शेजारची धावत धावत आले. तुझ्या बायकोच्या पोटातल्या कळा वाढल्यात. तिच्या काळजीनं धपापत्या उरानं तो सुसाट धावत सुटला. घरात त्याची बायको तळमळत पडली होती, कळवळत वेदनेने हळहळत होती. बायकोच्या जवळ गेला, डोक्यावरून हात फिरवला. थोडा धीर धर, थोडा, मी आत्ता बैलगाडी आणतो, आपण लगेच दवाखान्यात जाऊया. बघता बघता बैलगाडी आली. त्यानं स्वतःच्या बायकोला उचललं, त्या बैलगाडीत ठेवलं. थोडा धीर धर, थोडी कळकळ, वेदना असोस, आपण पोहोचतोच आहे. बायकोला धीर देत सातत्यानं तिला सांगतो, बैलगाडी हाकू लागला. बघता बघता अंधार गडद गडद होत झाला. त्याच्या उरातला अंधार सुद्धा तसाच, पण तरी बायकोच्या वेदना त्याला गप्प बसू देत नव्हत्या. तो बैलगाडी जोरात हाकत होता, आणखी जोरात, पण तिला धक्के बसू नयेत म्हणून परत जीव गलबलत होता. पण वेगात गेलो नाही तर पोहोचणार नाही, वेगात गेलो तर बायकोला त्रास होईल. या सगळ्या उलाखाली तो कसा बसा डोंगराच्या पायथ्याला पोहोचला. आता तो प्रचंड अजस्त्र डोंगर चढायचा होता, तो चढून उतरायचा होता. मग पुढं गाव, मग दवाखाना. बायको वेदनेनं अफाट तळमळत होती. बैलगाडी थांबवली. त्याने बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं, सांगितलं, काळजी करू नको, मी आहेच तुझ्यासोबत, अजिबात काळजी करू नको, तू फक्त थोडी कळ काढ, थोडा धीर काढ. बायकोला पाठीला बांधलं आणि तो महाकाय डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली. पावलं टाकत राहिला, डोंगर चढत राहिला. अर्ध्यापर्यंतला बायको तळमळते, तिच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत. तिच्या वेदनेबरोबर तो तिला सावरतोय, आवरतोय. थोडा धीर धर. बघता बघता आणखी पुढाला. आता डोंगराचा माथा जवळ आला होता. बायको भयान तळमळायला लागलेली, वेदनेनं भयान ओरडत होती. तो त्याला सांगितलं, आलोच बघ, माथ्यावर आलो, आता फक्त उतरायचंय, उतरायला वेळ नाही लागणार, आपण लगेच उतरू, काळजी करू नको, थोडा धीर धर. बघता बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या. त्याला ते बघवे ना, सोसवे ना, पाहावे ना, पण त्याही अवस्थेत तो सांगत होता का थोडा धीर धर. हे बघ, आपण पोहोचलोच. आणि बघता बघता तो तिला घेऊन माथ्यावर पोहोचला. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, मगापासून कानावर पडणाऱ्या बायकोच्या आरोळ्या आता कानावर येत नाहीत. बायको कणल्याचाही आवाज नाही.
काळीच सरदिशी चरचरलं. एका अनामिक भीतीनं हरारलं. त्याने पाठीवरनं बायकोला उतरवलं. अगं ए आलो आलो ना आलो ना, आपण माथ्यावर आलोय ग. आता काही क्षणात खाली उतरू. अगं थोडा धीर धर ना. ए उठ. आणि त्याची भीती खरी ठरली. माथ्यावर पोचेपर्यंत त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता आणि अजून जगाचा चेहराही न बघितलेल्या तिच्या गर्भातल्या मुलानंही आर्तपणे टाहो फोडला. त्याने डसडसा रडायला लागला. अगं थोडा वेळ पण आता उपयोग नव्हता. त्या महाकाय डोंगराकडे बघत राहिला आणि कडाडला, तू मारलास माझ्या बायकोला, तू गिळलास माझा पोर, तू. पण आता काय? शांतपणे माघारी फिरला. 2 दिवस शोकात गेले, दुःखात गेले. तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकाव आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन तो डोंगराच्या पायथ्याला आला. त्या अजस्त्र महाकाय डोंगराकडे बघत म्हणाला, कैक जीव घेतल्याची आतापर्यंत, कैक आया मारल्याची आतापर्यंत, कैक कळ्या तुझ्या या माथ्यावरच कुस्करल्या असतील. तू ज्यांनी अजून जगाचा चेहराही बघितला नाही असे कोळे जीव तुझ्याच अंगा कांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील. पण आता परत असं होणार नाही. आता कुणाची बायको मरणार नाही ना, आता कुणाचं मोर. आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तो डोंगर फोडायला लागला एकटाच अविरत. माणसं यायची, बघायची, हसायची. वेळ आहे का काय? एकट्याचं काम आहे, खायचं काम आहे. त्याने दुर्लक्ष केलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं घोळक्याने यायला लागली. त्याची चेष्टा करायला लागली. अरे पागल आहे का? डोकं फिरलंय का? बायको मेल्याचा धक्का बसला याला, चला कामाला. माणसं यायचे, चेष्टा उडवायचे, हसायचे, निघून जायचे. आठवडा उलटला, महिना उलटला, काम चालूच होतं. बघता बघता माणसं सावध झाली. त्यांना त्याचं गांभीर्य कळालं. एक दोन माणसं येता जातात त्याच्याशी बोलू लागली. बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली. त्याला सांगू लागली, अरे सोपं नाही बरं काम. अरे डोंगर फोडायचं काम एकट्याचं नाही. अरे नको शक्ती वाया घालू. अरे पिढ्यानपिढ्या चालत आलंय आपल्याकडं. तू एकटा काय करणार आहेस? तू नको हे करूस. पण त्यांनी हट्ट सोडला नाही. त्यांनी ध्येय बदललं नाही. अविरतपणे तो सातत्यानं कष्ट करत राहिला. वर्ष उलटलं.